नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया युविन पोर्टलमध्ये सेशन साइट्स इनॅक्टिव्ह कसे करायचेत. आपल्याला माहिती आहे, आपल्या राज्यामध्ये काही काळाआधी MRचं कॅम्पेन झालं. त्यावेळेस आपण बरेचसे आश्रमशाळांना सेशन साइट म्हणून युविनमध्ये क्रिएट केलं. परंतु सध्या ते MR कॅम्पेन झालं असून देखील त्या आश्रमशाळांमध्ये RIचे सत्र प्लॅन केले जात असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे हे चुकीची प्रक्रिया आपल्या युविनमध्ये नियमितप्रमाणे केली जात आहे असं आपल्याला लक्षात येत असेल. आणि जर हे MRसाठी क्रिएट केलेले आश्रमशाळेचे सेशन साईट युविनमधून इनॅक्टिव्ह करण्याची गरज असं आपल्याला भासत असेल, तर मग ती प्रक्रिया आपण ही प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्य संस्थेची ID युविनच्या ॲडमिनवाल्या लिंकमध्ये लॉग इन करण्याची गरज आहे. आणि त्या लिंकमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला UIP वॅक्सिनेशन सेशन साईट्समध्ये यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला ज्या सेशन साईटला इनॅक्टिव्ह करायचं आहे ती सेशन साईट आपण इथं सर्च करायची आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण सेशन साईट सर्च करू शकतो. उदाहरणार्थ ही जे आश्रमशाळेची सेशन साईट आहे ही आपल्याला इनॅक्टिव्ह करायची आहे. तर मग आपण काय करणार, या सेशन साईटच्या नावावर आपल्याला क्लिक करायचे आणि इथं आपल्याला तपासून घ्यायचे की या सेशन साईटला कुठलं कर्मचारी लिंक आहे का. तर इथं आपण बघू शकतो एक वॅक्सिनेटर या ठिकाणी लिंक आहे. आणि जोपर्यंत आपण ह्यांना अनलिंक करणार नाही तोपर्यंत या सेशन साईटला आपल्याला इनॅक्टिव्ह करता येणार नाही. त्याच्यानंतर सेशन्सवाल्या टॅबमध्ये यायचं आहे. इथं आपल्याला बघायचं आहे या सेशन साईटमध्ये सेशन्स प्लॅन केलेले आहेत का. जर या ठिकाणी सेशन प्लॅन केलेले असेल आणि हे चुकीने झालेले असेल तर मग याला पहिले आपल्याला कॅन्सल करावं लागेल आणि मग नंतर आपल्याला ही सेशन साईट इनॅक्टिव्ह करता येईल. तर या ठिकाणी आपल्याला दिसते की सेशन्स प्लॅन केलेले नाही आहे, मात्र या ठिकाणी वॅक्सिनेटर लिंक आहे. तर मग ह्या वॅक्सिनेटरला आपण काय करूया, या सेशन साईटमधून अनलिंक करून टाकूया. तर ते करण्यासाठी आपण काय करणार, स्टाफमध्ये येणार आणि जे वॅक्सिनेटर त्या ठिकाणी लिंक होते त्यांना आपण इथून शोधणार. तर माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, तर मी डायरेक्ट त्यांचा नंबर इथं लिहिणार आणि ते सर्च करणार. तर या ठिकाणी त्यांचं नाव दिसायला लागेल. त्यांच्या नावाच्या पुढे बघा हे 3 टिंब दिसतील ॲक्शन्सच्या खाली. तर याच्यावर आपल्याला स्पर्श करायचे. इथं एडिटमध्ये क्लिक करायचे आणि सर्वात खाली स्क्रोल करायचे. इथे सर्वात खाली आपण बघू शकतो UIP वॅक्सिनेशन सेशन साईट. याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचे आणि इथे त्या आश्रमशाळेचं जे सेशन साईट आहे ते नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर त्या नावाच्या समोर हे जे ब्लू टिक आपल्याला दिसते याला आपल्याला अनचेक करायचं आहे. अनचेक केल्यानंतर आपल्याला इथं अपडेट या बटनवर क्लिक करायचं आहे. इथं आपण क्लिक केलं की ते जे वॅक्सिनेटर आहे त्या सेशन साईटमधून अनलिंक होणार. मग आता आपण काय करू शकतो, ती सेशन साईट इनॅक्टिव्ह करू शकतो. मग ते इनॅक्टिव्ह करण्यासाठी UIP वॅक्सिनेशन सेशन साईटवर क्लिक केलं. परत आपण या ठिकाणी सेशन साईट सर्च करतोय. ही आपली सेशन साईट आहे. परत एकदा चेक करून घेऊया. सेशन साईटच्या नावावर क्लिक केलं, इथं स्टाफवर बघितलं, आता इथं नो रेकॉर्ड फाउंड. आता या ठिकाणी या सेशन साईटमध्ये कोणतेच वॅक्सिनेटर लिंक केलेलं नाहीये. म्हणजे आपण जे अनलिंक केलं ती प्रक्रिया सक्सेस झाली. आता आपण काय करूया, या सेशन साईटच्या नावाच्या पुढे 3 टिंब दिसतंय, त्या 3 टिंबांवर आपल्याला क्लिक करायचे आणि इथं आपण बघू शकतो डिॲक्टिवेट साईट. याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आणि हा एक बॉक्स दिसेल, याच्यामध्ये डिॲक्टिवेट वाला बटन आपल्याला दिसतोय. या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. अशा पद्धतीनं सेशन साईट या ठिकाणी डिॲक्टिवेट झालेली आहे. परत आपल्याला दुसरी सेशन साईट इनॅक्टिव्ह करायची असेल, परत आपण असंच पद्धतीनं चेक करणार. या ठिकाणी सेशन साईटवर क्लिक केलं,
स्टाफवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकतो आपण एकापेक्षा जास्त वॅक्सिनेटर लिंक आहे. तर मग ह्या सगळ्यांना आपल्याला सर्च करून त्यांना अनटॅग करावं लागेल, त्यांना अनलिंक करावं लागेल. मग सगळे या ठिकाणाहून अनटॅग होतील. म्हणजे स्टाफमध्ये इथं नो रेकॉर्ड फाउंड असं दिसलं पाहिजे. मग त्यानंतरच आपण याला सेशन साईट जे आहे ते डिॲक्टिवेट करू शकणार. जर ते अनटॅग केल्याशिवाय आपण डिॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न जर केला तर या ठिकाणी अशा पद्धतीनं लाल रंगामध्ये मेसेज येणार आणि ते डिॲक्टिवेट होणार नाही. आशा करतोय ही प्रक्रिया आपल्या सर्वांना कळाली असेल आणि यानुसार जे MR कॅम्पेनच्या दरम्यान जे आश्रमशाळेचे सेशन साईट आपण क्रिएट केले होते आणि सध्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी सत्र आपले घेतले जात नाहीये. म्हणजे सध्या स्थितीमध्ये ते सेशन साईट आपल्या युविन पोर्टलमध्ये आवश्यक नाहीये. तर मग अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो, त्या सेशन साईटमध्ये चुकीनं आपल्याकडून RIचे सेशन प्लॅन होऊ नये किंवा आपल्याकडून होणाऱ्या चुका टाळता याव्या यासाठी आपण त्या सेशन साईट्स ज्या आश्रमशाळांमध्ये क्रिएट केलेले आहे आणि ते फक्त MR कॅम्पेनसाठी क्रिएट केलेले होते त्या सेशन साईटना आपण डिॲक्टिवेट करू शकतो. धन्यवाद.